बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं बीकेसीच्या मैदानावर शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलंय। मला मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष मिळाली, त्याचा आपण पुरेपूर जनतेसाठी काम करण्यामध्ये फायदा केला। आपण पायाला भिंगरी लावून काम करत राहिलो। आम्ही 2.5 वर्ष काम केली, त्याचं फळ म्हणजे आम्हाला विधानसभेत मिळालेला महाविजय आहे, असं यावेळेला एकनाथ शिंदे म्हणाले। पूर्तीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही, कधी होणारही नाही। आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं। आणि खुर्चीची लालसा कोणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती नाही। तत्वासाठी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोग आहोत। जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, और जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं। आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा। स्मारकात गेल्यानंतर म्हणाले, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही। खरं म्हणजे जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं। आणि म्हणून मी तर सांगतो, त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।